श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 26 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 7 दिवसीय गुरुचरित्र पारायणाची सुरुवात 20 एप्रिल 2025 रोजी करायची आहे, जेणेकरून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती ही स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी येईल. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकायचं आहे. स्वतःचं नाव बोलून, आपले गोत्र बोलून तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करायची आहे, माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद कायम असू द्या. हे सर्व काही झाल्यावर त्यानंतर आपल्या हातातील जे काही पाणी आहे ते तांब्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. असा साधा सोपा संकल्प आपल्याला करायचा आहे. पूजेची मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावर महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे. दिवा लावायचा आहे. अगरबत्ती, धूप लावायचं आहे. सर्वात महत्त्वाचे 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. नॉनव्हेज खायचं नाही आणि परान्न घ्यायचं नाही. 7 दिवस सात्विक अन्न खायचं आहे आणि 7 दिवसात पारायणासाठी पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 आणि तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहे. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपल्याला वाचून गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करायची आहे. पारायण समाप्तीच्या दिवशी घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे आणि हा बनवलेला नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. त्यानंतर काही जोडप्यांना बोलून आपल्या घरी त्यांना जीव घालायचा आहे. त्यानंतरच मग आपल्या घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करायचं आहे. जो नैवेद्य दाखवला आहे तो देखील प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचा आहे. पारायण करण्याची उत्तम वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30 पासून ते सायंकाळी 4 पर्यंत तुम्ही कधीही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही दुपारी महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे या वेळेत आपल्याला पारायण करायची नाही. ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. सर्वांना श्री स्वामी समर्थ.